या ठिकाणी थोडीशी गर्दी जरी कमी असली तरी समोरून मगाशी प्रश्न आला, त्याच्यामुळं एक निष्कर्ष इथं काढू शकतो का गर्दी जरी नसली तरी दर्दी लोक इथं आहेत. प्रभाकर मामा ज्येष्ठ संचालक इथं बसलेले आहेत. आपल्याला माहिती आहे राहुरी तालुक्यातील ऊसानंतर मेजर पीक आपल्या तालुक्याचं जे आहे हे कांदा आहे. आणि कांदा हे असं एकमेव पीक आहे, गेली 5-10 वर्षाचा जर अभ्यास केला चांगल्यापैकी पैसे देणारं पीक द्राक्ष डाळिंबानंतर हा कांद्याचंच पीक आहे. आणि कांदा पिकामध्ये गेली 4-5 वर्ष प्रसाद सेठमी आणि SP ॲग्रोची टीम काम करत आहे. राज्यातील वेगळ्या वेगळ्या शेतकऱ्यांशी आम्ही सतत चर्चा करत असतो. विविध इतर राज्यातील शेतकऱ्यांशी आमचा संवाद होत असतो. इव्हन बाहेरच्या देशातील काही शेतकऱ्यांचा आमचा संवाद होत असतो. तर या संवादातून आम्हाला एक काही कांदा शेतीतली बारकावे आणि त्या बारकावेची नोंदी ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि त्या बारकाव्यातून निश्चित शेतकऱ्यांना या ठिकाणी फायदा होणार आहे. माझं आव्हान आहे त्या कृषी प्रदर्शनमध्ये उपस्थित असलेले जे काही स्टॉलवर गेलेले काही शेतकरी असतील जे खरंच कांदा उत्पादक आहेत आणि चांगला कांदा पिकवायची तळमळ जर असेल तर कृपया करून स्टेजच्या समोर थोड्या वेळ का होईना येऊन बसावं. मी अगदी रटाळ भाषण इथं करणारच नाही आहे. तर सर मी थोडंसं प्रश्न उत्तरच्या स्वरूपात बोलतो. सर्वसाधारणपणे आता कांदा काढणीचा हंगाम चालू आहे, तर सर्वसाधारणपणे एकरी ॲव्हरेज काय आपल्या भागामध्ये काय एकरी ॲव्हरेज मिळतं मामा? 10 टन. एकरी खर्च किती येतो आपल्याला? सर्वसाधारणपणे रोप म्हणजे बियाणं खरेदीपासून तर विक्रीपर्यंत, मग त्याच्यात गोणीचा खर्च आला, रोप टाकण्याचा खर्च आला, रोप पुनर्लागवडीचा खर्च आला, मटेरियल स्प्रे पाणी देण्याचा खर्च, त्याच्यानंतर काढणीनंतर वाहतूक नंतर स्टोरेज निवडणी ग्रेडिंग गोणीचा खर्च आणि परत नंतर त्या टेम्पोवाल्याला भाडं हमाली तुमची कपात वगैरे सगळ्या गोष्टी धरून माझ्या मते 80,000 ते 90,000 रुपये एका एकराला खर्च येतो. आणि जर आपला ॲव्हरेज जर 10 टन निघत असेल तर 1 किलोला आपल्याला 8 ते 9 रुपये खर्च आहे. कांदा पिकवण्याचा खर्च 8 ते 9 रुपये किलो. आणि जर आज काय मामा आजची काय रेट निघाली? 1000 रुपयाच्या दरम्यान. म्हणजे पिकवण्याला जेवढा खर्च येतो तेवढाच काढणीला खर्च आहे. तुम्ही 2 दिवसापूर्वी आम्ही प्रसाद सेठ मी आमचं मशीन राजुरीला होतो मामा. राजुरीला डाळिंबरत्न बाबासाहेब गोरे त्यांनी एक प्रोग्राम ठेवला होता, ओनियन हार्वेस्ट डे, कांदा काढणीचा दिवस. त्याला कुलगुरू साहेब पण आले होते, राजगुरुनगरचे काही शास्त्रज्ञ होते तिथे. तर एकरी 25 टनाचं ॲव्हरेज काढलंय तिथं, प्रत्यक्ष बघायला मिळालं. एकरी 25 टन. मी 25 म्हणत नाही, 10 ऐवजी 20 टन जर ॲव्हरेज आपल्याला काढता आलं तर तुम्ही विचार करा 80,000 ते 90,000चा खर्च आपला कॉन्स्टंट राहतो. परंतु जर 20 टन ॲव्हरेज काढता आला आपल्याला तर आपला किलोला उत्पादन खर्च 4.5 ते 5 रुपयाच्या दरम्यान राहतो. आणि आज मी तिला 1000 रुपयांनी जरी कांदा विकला 5 रुपयाला खर्च आहे आपला, 5 रुपयाला 5 रुपये मिळणार आहे, म्हणजे रुपयाला रुपये आपल्याला मिळतो. मला नाही वाटत असं जगात असं कोणतं काय म्हणतील व्यवसाय का 4 महिन्यात रुपयाला रुपये मिळतो. 4 महिन्यात तुमचे पैसे डबल करण्याची अशी कोणती स्कीम जगात नाही. शेतीत ते शक्य आहे. आणि म्हणून शेती परवडत नाही ही जी कोलेकोई शेतकरी करतायत आजकाल, ही निश्चितच याच्यामध्ये आमच्यासारखे जे तरुण नवीन शेतकरी येणार आहेत ना शेतीमध्ये ते येणारच नाही. असं जर म्हणजे मी फर्स्ट जनरेशनचे जे काही कुणी बसलेले आहेत तिथं त्यांना मी हे आवाहन करतो. तर सुरुवात कांदा रब्बीचा मेजर आपल्याकडे बेल्ट आहे. रब्बीमध्ये कांदा जास्त करून होतो आपल्याकडं. रब्बीचा कांदा करत असताना आपण सर्वसाधारणपणे पोळ्याच्या नंतर रोप टाकायची कामं करतो.
आता ते रोप टाकत असताना आपण ते कशा पद्धतीने टाकतो, त्यात काही बारकावे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो, तुमच्याकडून मला उत्तर अपेक्षित आहे. एकरी जर 20 टन आपल्याला ॲव्हरेज काढायचा असेल तर सर्वसाधारणपणे एका एकरामध्ये कांद्याची संख्या आपल्याला किती अपेक्षित असते? 6,600. आता काय सांगितलं आता त्या सरांनी काहीतरी वेगळं ते जाहीररित्या बोलणार नाही मी. तर सर्वसाधारणपणे 20 टन जर कांदा आपल्याला काढायचा असेल, सर्वसाधारण एका कांद्याची सरासरी आपण किती पकडायची? 100 ग्रॅम. 45 mm चा जो एक्सपोर्टला कांदा सर्वसाधारण चालतो तो असतो सरासरी 100 ग्रॅमचा. मग 100 ग्रॅमच्या खालचे काही कांदे आपल्याकडे असतात, 100 ग्रॅमचे वरचे कांदे आपल्याकडे निश्चित असतात, पण सरासरी 100 ग्रॅम पकडू आपण. 20 टन भागिले 100 ग्रॅम जर आपण केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 2 लाख. आपल्याला एकरी संख्या 2 लाख लागली पाहिजे, त्यावेळेसच आपल्याला 20 टन ॲव्हरेज मिळणार. आणि त्यावेळेस परत प्रत्येक कांदा आपल्याला 100 ग्रॅमचा पण झाला पाहिजे. 2 गोष्टी. मग आपल्याला एका बाजूला ही गोष्ट लक्षात ठेवा की एकरी संख्या आपल्याला 2 लाख अपेक्षित आहे. एकरी संख्या 2 लाख अपेक्षित आहे. आपण ज्यावेळेस कांद्याचं बी टाकतो शेतामध्ये, त्यावेळेस मला एक प्रश्नाचं असं उत्तर द्या. आपल्याला सर्वसाधारण समजा तर मामा 5 एकर कांदा करतात दरवर्षी. मामा 5 एकर कांद्यासाठी तुम्ही किती बियाणं खरेदी करता मार्केटमधून? 15 किलो. म्हणजे सर्वसाधारणपणे एकरी 3 किलोचं प्रमाण शेतकऱ्यांकडून वापरलं जातं, बरोबर? एकरी 3 किलो. मला अजून एक प्रश्नाचं उत्तर द्या. 1 किलो बियाण्यामध्ये बियाण्यांची संख्या किती असते? म्हणजे एकदम अवघड प्रश्न कदाचित मी विचारला असेल. लहानपणी मजेने आम्ही एकमेकाला म्हणायचो डोक्यावरची केस किती, आकाशातले तारे किती, आणि त्याच पद्धतीचा काहीतरी प्रश्न मी विचारल्यासारखं झालंय. थोडेसे मामा बुचकळ्यात पडले तिथं. तर मामा ते बारकावे आम्ही नोंदवलेत. आमच्याशी काही जोडले गेलेले चांगले शेतकरी लॉकडाऊनमध्ये काय काम केलं असेल तर कांद्याचं बी मोजलं एक जणांनी, एका पट्ट्याने कांद्याचंच बी मोजलं. तर 1 किलो कांद्यामध्ये 3 लाख संख्या असते. मला असं आवाहन करायचं आहे, थोडेसे तरुण शेतकरी असते तर मी त्यांना सांगितलं असतं 1 किलो कांद्याचं एक काय करायचं, 1000 बी बाजूला काढा. 1000 बीचं वजन आपण ज्वेलरच्या काट्यावर, सोनाराच्या काट्यावरती मोजलं आणि गुणाकार भागाकार केला तर आपल्याला ती संख्या मिळते. किंवा आपण प्रत्येक बी मोजत बसलो तरी चालेल. परंतु 1 किलो कांद्यामध्ये 3 लाख संख्या असते, हे नितांत सत्य आहे. 1 किलो कांद्यामध्ये जर 3 लाख संख्या आहे आणि एकरी आपल्याला 2च लाख लागतेस मामा, तर आपण 3-3 किलो बियाणं कशासाठी वापरतो? का वापरत होतो एक दिवस रवी भाऊ? कोणी सांगितलंच नाही आपल्याला. विद्यापीठाचे साहेब येऊन गेले. आपल्या फायद्याचं तर मला नाही वाटत काही सांगितलं त्यांनी. एकरी संख्या 2 लाख अपेक्षित आहे आपल्याला. 2.5 लाख धरा आणि 3 लाख एका किलो कांद्यातच बी आहे. आपण 3-3 किलो तिपटीने बी का वापरतोय? ठीक आहे, एक थोड्या वेळासाठी असं झालं का 3 लाख बी आहेत, वरची 1 लाख बी उतरले नाही तरी 1 किलो म्हणजे 1 एकर व्हायलाच पाहिजे, तरी होत नाही. मग चुकतं कुठं आपलं? चुकतं फक्त आपली रोप टाकण्याची पद्धत. रोप आपण काय करतो? विस्कटून देतो. हे म्हणजे आता असं चालतो. त्या पद्धतीचे लोक मामा आता राहिलेच नाही. ते रोपं टाकणारी, घास टाकणारी लोक, म्हातारी लोक यायची पूर्वी, ते नाही राहिले. तर प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आता आपल्या महाराष्ट्रातच आपलं म्हणजे आपण नशीबवान आहे का आपल्या महाराष्ट्रातच कांद्याची देश लेवलची जी NRC म्हणजे नॅशनल रिसर्च सेंटर आहे आपल्या जवळ अगदी 2-3 तासाच्या अंतरावरती राजगुरुनगरला आहे. कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर. तिथल्या कॅम्पसमध्ये जर तुम्ही कधी गेला मामा तर तिथं आपल्याला असं दिसतं का बी कधीच विस्कटून त्यांनी टाकलेलं आहे, बी फुकून टाकत नाही. मग ते कसे टाकतात? हाताने रेष बेड पाडायची, हाताने रेष घ्यायची लेबर करवी, त्या रेषेमध्ये जसं भाजीला मीठ टाकतो आपण त्या पद्धतीने ते बी टाकायचं. प्रत्येक रेष झाकायची, नवीन रेष घ्यायची, असं ते करत जायचं.
तर मामा आमचा देवळाली प्रवारा आहे. देवळाली प्रवारामध्ये आमचा एक शेतकरी गट आहे, शेतकऱ्याचा फार्मर्स क्लब. त्यामध्ये आम्ही असे काही नाविन्यपूर्ण प्रयोग करत असतो आणि त्या प्रयोगातून आम्ही हा एक प्रयोग निवडला का हा प्रयोग आम्ही गेली 2000 सालापासून हा प्रयोग करतोय. याचे रिझल्ट्स कसे मिळाले आम्हाला का मी 3 किलोचं 2 किलोपर्यंत आलो होतो त्या दरम्यानपर्यंत. 2 किलो बी एका एकराला लागायचं आम्हाला, परंतु त्या दरम्यान जे लेबर लागायचे हे काम करण्यासाठी ते प्रचंड लागायचं. 1 किलोला 2 हाजरे लागायची. आणि त्या दरम्यान सोयाबीन काढण्याचा हंगाम असतो, लेबर उगत्यात जादा परवडतं, लेबर यायचंच नाही. मग म्हणून आमच्या गटाचे अध्यक्ष नितीन बोडूस, प्रसाद सेठ, मी आमची सतत चर्चा व्हायची. मग आपण काहीतरी याच्यात काहीतरी एखादं मशीन छोटंसं डेव्हलप करू शकतो का याचा प्रयत्न केला आणि आम्ही दोघांनी ते मशीन बनवलं घरच्या वापरासाठी. आपल्या रावरी तालुक्यातील अनिल देशपांडे म्हणून पत्रकार आहेत ॲग्रोवनचे, त्यांनी ते प्लॉट बघितले. सगळे गटातले मेंबर त्या मशीनचा वापर करायचे आणि त्या प्लॉटचा म्हणजे रिझल्ट इतके सुंदर दिसायचे, प्लॉट देखणे दिसायचे. आणि त्यांनी एक दिवस आम्हाला बोलवून घेतलं का हे मशीन तुम्ही काय बनवलं, कसं बनवलं, याची पूर्ण मुलाखत त्यांनी लिहून घेतली आणि ती पूर्ण इंटरव्ह्यू छापून आला 2018 साली. आणि तिथं शेतकरी म्हणून ॲग्रोवनवाली खाली फोन नंबर देतात. तर प्रचंड फोन आले आम्हाला त्या दिवशी आणि त्या दिवशी आम्ही दोघांना निर्णय घेतला आता हे मशीन शेतकऱ्यांपर्यंत गेलं पाहिजे, त्याच्यासाठी याचं प्रोडक्शन आपण सुरू केलं पाहिजे. सुरुवातीच्या काळात प्रसाद आणि मी असं मिळून म्हणजे मी सौरभ एस आणि SP ॲग्रोची निर्मिती त्या 2018 साली झाली. सांगायचा उद्देश हा का शेतकऱ्यांच्या अज्ञानातून, शेतकरी अज्ञानीच आहे ना, 3 लाख बिया असतात एका किलोमध्ये, माहीतच नाही ना. मग या शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन पैसे कमवण्याचा धंदा चाललाय मार्केटमध्ये. कृषी खातं, विद्यापीठ, मला असं वाटतं हे त्यांचं कर्तव्य, हे काम आहे त्यांचं, यांनी सांगायला पाहिजे आपल्याला. परंतु कुठंतरी हे पण त्याच्यात सामील आहे काय असं शेतकरी पुत्र म्हणून तरी मला असं वाटतं. आणि मग ह्या मशीनचा वापर आम्ही सुरू केला. हाताने रेष घेऊन जे बी टाकायचो त्याच पद्धतीने मशीनने काम होतं. आणि आमच्याकडं आमचा रिपोर्ट असा सांगतो का 1250 ग्रॅममध्ये 1 एकर लागवड करणारे आमच्याकडं शेतकरी आहेत आणि कन्सिस्टंटली दरवर्षी करणारे शेतकरी. यावर्षी बियाण्याची रेट कमी होती, 3000 रुपये किलो. गेल्या वर्षी काय होते, 5000 रुपये किलो. आणि जर मी दावा करतोय 1.5 किलोमध्ये तुमचं एकर होणार आहे, तुम्ही म्हणताय 3 किलो लागत असतं, तर माझ्या म्हणण्याप्रमाणे 1.5 किलो तुमचं बी एकरात वाचत असेल तर मग 5 गुणिले 1.5 म्हणजे 7500 रुपये तुम्ही वाचवताय. गेल्या वर्षीचा खर्च कदाचित 75,000 असेल तर तो 10% झाला. तुम्ही काही न करता तुम्ही फक्त तुमची प्रॅक्टिस बदलायची आहे तर जवळजवळ तुम्ही 10% खर्च शेतीचा वाचवू शकता. काहीच न करता एका दिवसात 10% पैसे तुम्ही वाचवले. तर मी दत्ता पाटील आम्ही दोघं गेली 2-3 वर्ष कर्जत जामखेडला, रोहितदादा पवारांचा मतदारसंघ आहे, तिथं ते आमदार आहेत. KVK बारामती कर्जत जामखेड इंटिग्रेटेड त्यांची एक संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून तिथं काही कांदा पीक परिसंवाद दरवर्षीचं आयोजन केलं जातं त्यांचं. आणि तिथं आम्हाला गेली 2-3 वर्षापासून आमंत्रण मिळतं. आम्ही तिथं KVKची टीम असते, आम्ही दोघं असतो. राजगुरुनगरचे काही संशोधक असतात, काही चांगले शेतकरी असतात. आणि तिथं दरवर्षी आम्ही छोटं का होईना 5-10 मिनिटाचं आम्ही असे या पद्धतीने आमचं नॉलेज आम्ही शेअर करतो. परंतु आम्हाला कायम खंत वाटायची का आपले माणसं आहेत इथं राहुरी तालुक्यातले, यांच्यापर्यंत ही टेक्नॉलॉजी का जात नाही. आम्हाला सतत वाटतं जिथं पिकतं तिथं विकतच नाही. कारण की देवळाली बरोबर आपल्या तालुक्यातच आम्ही आमचं सगळं कामकाज करतो, पण शेतकरी आमच्यापर्यंत येतच नाही. काय येत नाही कोणाच ठाऊक. परंतु अशा पद्धतीचं प्लॅटफॉर्म इथं आम्हाला उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे सभापती आहेत आपले अरुण साहेब तनपुरे यांचे मी एक युवा शेतकरी प्रतिनिधी म्हणून आभार मानतो. मार्केट कमिटीचे काही संचालक मंडळी इथं आहेत, त्यांचेही मी आभार मानतो. अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिला. दुसरा एक विषय, मी आता बियाणं पेरणी यंत्राबद्दल सांगितलं थोडंसं.
माझी इच्छा अशी आहे का बियाणे पेरणी यंत्राचा कदाचित तुम्हाला असं हेतू माझा असे वाटेल का मशीन खरेदी करावं किंवा काय मशीन भाडेतत्वावर राहुरी तालुक्यात बऱ्याच ठिकाणी मिळतं किंवा तुम्ही हाताने रेस घेऊन तरी कमीत कमी सुरुवात करावी असं मला वाटतं. शेतीत हा एक कांदा शेतीमध्ये हा एक बदल आपण करावा अशी माझी इच्छा आहे. दुसरा एक विषय जो बोलायचा आहे तो म्हणजे मला एक प्रश्नाचं उत्तर द्या का आज शेतीमध्ये बऱ्याच समस्या आहेत, अनेक समस्या आहेत, हवामान, मजूर वगैरे वगैरे वगैरे. तर त्याच्यातली सगळ्यात मोठी समस्या कोणती समस्या असेल? सगळ्यात मोठी समस्या दोन समस्या आहेत, एक लेबर आणि हवामान. त्यातल्या त्यात हवामान आपल्या हातातच नाही. हवामानावर मग मात करायची आपल्याला, तर मग आपण काय करू शकतो? आपल्या हवामानाचा अभ्यास पाहिजे. साहेब, या कृषी प्रदर्शनमध्ये सगळ्यात आधुनिक यंत्र काय हो? म्हणजे तुमचा अभ्यास काय सांगतो मी, तुम्ही 2-3 दिवसापासून, मामा 2-3 दिवसापासून सगळ्यात आधुनिक यंत्र या कृषी प्रदर्शनमध्ये राजलक्ष्मी ॲग्रोटेकचं तिथं फसल म्हणून डिव्हाइस आहे. फसलचं एक डिव्हाइस आहे, तिथं सेन्सर बेस्ड सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जमिनीचं मॉइश्चर, हवेची आर्द्रता, म्हणजे सूर्यप्रकाश किती आहे आज, काय काय असं काही इक्विपमेंट आहेत. भले ठीक आहे आपण आज खरेदी करू शकत नाही, पण त्याची माहिती तरी घेतली पाहिजे. म्हणजे प्रदर्शनमध्ये आलो ना आपल्याला पाहायचं काय हेच कळत नाही नेमकं. खूप चांगलं टेक्निक आहे. तर हवामान आपल्या हातात नाही. दुसरा विषय मजुराचा आहे. मग मजुरावर मात करण्यासाठी आपण काय करू शकतो? मग मला असं वाटतं का त्याचं यांत्रिकीकरण मशिनरीचा वापर करावा लागेल आणि तो मस्ट आहे. फॉरेन कंट्रीजमध्ये यांत्रिकीकरणवरतीच बऱ्यापैकी सगळी कामं होतात, परंतु आपलं भारताचं यांत्रिकीकरणची परिस्थिती काय स्थिती आहे यांत्रिकीकरणची? ट्रॅक्टर, नांगर, रोटावेटर, कल्टिवेटर, पेरणी यंत्र आणि काढणीच्या वेळेस काही हार्वेस्टर्स आहेत आपल्याला अवेलेबल. याच्या पलीकडे जाऊन यांत्रिकीकरण गेलं का? कुठं गेलं? मामा आज यूट्यूब चॅनलवरती तुम्ही बघू शकता शंकरपाळे बनवायचं मशीन आहे. शंकरपाळे बनवायचं मशीन आपल्या भारतात आहे. कांदा लागवडीचं यंत्र का नव्हते इतके दिवस? का वंचित ठेवलं आपल्या शेतकऱ्यांना? का आपण मजुरांसमोर झुकायचं? परवा बापू साहेबांनी चांगल्या शेलक्या शब्दात सांगितलं अक्षरशः का आज मजुराची काय परिस्थिती. ठीक आहे, समाजाचा तो एक घटक आहे, परंतु रास्त भाव द्यायला शेतकरी तयार आहेत, पण तो अडून बघणं हे कुठेतरी चुकीचं वाटतं. मला अशी इच्छा नाही माझा शेतकरी बाप कोणापुढे झुकावं. तर यांत्रिकीकरण आज गरज आहे आणि नुसती यांत्रिकीकरण नीड बेस्ड मेकॅनिझम पाहिजे आपल्याला. मला याची गरज आहे, मला हेच पाहिजे. आणि फॉरेन कंट्रीजमध्ये एक्झिस्ट करतात मशीन, परंतु ते मशीन आपल्याकडे सरळ चालू शकत नाही. आपल्याकडे जमिनीचं माप वेगळं आहे, आपल्याकडे जमिनीचा प्रकार पदोपदी वेगळा आहे. टाकडीत एक जमीन असेल तर मला रवडीत वेगळाच प्रकार आहे जमिनीचा. त्याच्यानंतर दगडधोंडे आपल्या शेतामध्ये असणार म्हणजे असणार, मध्येच एखादा पोल असणार म्हणजे असणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडं जी पद्धत आहे, प्रॅक्टिस आहे, ती अजून जुनाट प्रॅक्टिस आहे. म्हणजे अजूनही ड्रिप इरिगेशन, मायक्रो इरिगेशन, बेडवरती लागवड याच्याकडे थोडा कल कमी आहे. मग वाफ्यातच लागवड पाहिजे, सरी कांदाच पाहिजे मला, याचाच अट्टाहास जास्त होतो. तर सांगण्याचा उद्देश असं तर कांदा लागवड यंत्र गेली 4-5 वर्ष आम्ही त्याच्यात काम करतो. कांदा लागवड यंत्र आपण बनवलं आहे आणि भारतातलं पहिलं यशस्वी कांदा लागवड यंत्र असा आम्ही दावा करतो. काय यशस्वी? कारण की रोपं पूर्णपणे उभी राहतात,
जसं मी तुम्हाला आता मग अशी सांगितलं की 2-2.5 लाख संख्या आपल्याला एकरी अपेक्षित असते चांगलं उत्पन्न काढण्यासाठी. लेबरमध्ये ते शक्य नाही. मगाशी जोशी साहेबांनी सांगितलं कितीतरी म्हणजे 12 बाय 10 सेंटीमीटर किंवा 15 बाय 10 सेंटीमीटरवरती कांद्याची लागवड करण्यात यावी. परंतु प्रत्येक वेळा ते माप आपल्याला मिळेल का लेबरने? शक्य आहे का ते अशक्य गोष्ट आहे. त्याच्यासाठी मशीनचीच गरज असते आपल्याला. पाटील हा येतो. तर कांदा संख्या नियंत्रण करण्यासाठी मशीनचीच नितांत गरज आहे. कारण की लेबर करवी ते शक्य नाही. आणि तसंही पाहायला गेलं तर आपले भारतीय कांदा शेती ही जगाच्या इतर कांदा शेतीपेक्षाही वेगळी आहे. का वेगळी आहे? कारण की आपल्याकडं कांद्याची संख्या जास्त, साईज कमी. तुलनेने आपण इतर देशात जर बघितलं, इजिप्तमध्ये बघितलं, आपल्याकडं आले ना ते इजिप्तचे कांदे मधल्या काळामध्ये, चायनाचा कांदा, तर एक कांदा भला असा म्हणजे 400 ग्रॅमचा 500 ग्रॅमचा एक कांदा. म्हणजे आपले 4 कांदे त्यांचा एकच कांदा, किंवा आपले 3 कांदे त्यांचा एकच कांदा. म्हणजे काय, आपल्याला जर 2-2.5 लाख एकरी संख्या अपेक्षित आहे तर त्यांना त्याचे 3 पटीने कमीच एकरी संख्या अपेक्षित आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जे मशीन एक्झिस्ट करतात ते आपल्याकडे सरळ चालू शकत नाही. म्हणून इतके दिवस आपल्याकडे कांदा लागवड यंत्रच उपलब्ध झालं नाही. परंतु आपल्या शेतीची माहिती आपल्याच शेतकऱ्यांच्या पोरांना असू शकते. म्हणून हे लागवड यंत्र, या लागवड यंत्राचा जन्म इथं झाला. आता लागवड यंत्राबद्दल थोडंसं मी माहिती सांगू इच्छितो. लागवड यंत्र हे ट्रॅक्टर ऑपरेटेड इम्प्लिमेंट आहे. आता जे आहे ते, त्याचं वजन सरासरी 600 किलो आहे. 5 सीटर मशीन आहे. 5 माणसं त्याच्यावरती बसून काम करतात. आता बसून जे काम करतात त्यांचं काम असं असतं का, वरच्या बाजूला ट्रे आणि खाली कप असतात, ते फिरत राहतात सतत. आणि जे कप फिरत असतात त्याच्यामध्ये एक रोप फीड करायचं काम करायचं. म्हणजे लेबरला पण इथं कष्ट कमी आहेत. दिवसभर कमरेत वाकून किंवा खाली बसून जे आपण रेस्ट घेतो, बोटं कुटेची वगैरे अशा प्रकारे जे होतात. आदरणीय बापू साहेब वरती या. नाही ऐकायला बरोबर ऐकायला. साहेब आता तुम्ही थोडंसं 5-10 मिनटं उशिरा आले, परंतु मी थोडासा साहेबांसाठी मी फक्त 2 मिनटात रिप्ले सांगतो. साहेब, आता इथं जे काही कांदा उत्पादक शेतकरी बसले त्यांना मी काही प्रश्न उत्तर केली आता. तर थोडेसे मी कांदा शेतीतली बारकावे त्यांना सांगितले का एकरी आपल्याला संख्या किती अपेक्षित असते. सर्वसाधारण 1 एकरामध्ये जर चांगला 20 ते 25 टन ॲव्हरेज चांगल्यापैकी काढायचं असेल तर 2 ते 2.5 लाख संख्या आपल्याला एकरी पाहिजे. परंतु साहेब, त्यांना मी असा एक प्रश्न विचारला का एकरी जी 2-2.5 लाख संख्या लागते आपल्याला, त्याच्यासाठी बियाणं किती वापरतो आपण. सर्वसाधारण 1 एकरासाठी 3-3 किलो बियाणं आपण वापरतो. आणि ते 3-3 किलो वापरणं खरंच इथिकल आहे का, ते खरंच गरजेचं आहे का, त्याच्या बॅकएंडला काही लॉजिक आहे. मी ते लॉजिक त्यांना एक्सप्लेन करत होतो का 1 किलो बियाण्यामध्ये बियाण्याची संख्या किती असते. तर सर्वसाधारणपणे 1 किलो बियाण्यामध्ये 3 लाख संख्या असते आणि एकरी संख्या अपेक्षित आपल्याला 2 ते 2.5 लाखच आहे. मग 1 किलोमध्ये एकर व्हायला पाहिजे जर्मिनेशन फॅक्टर धरून, तरी पण ते होत नाही. आणि मग त्यांना मी असं सांगितलं की शेतकऱ्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन कुठंतरी सीड कंपन्या कदाचित बिझनेस करत असावेत. तर 3-3 किलो बियाणे एकरासाठी लागतच नाही. तर 1200 ग्रॅम ते 1.5 किलो, फार तर फार 1.5 किलोमध्ये एकर होतं. दुसरं मी प्लांटर मशीन बद्दल थोडंसं सांगत होतो का कांदा लागवडी सगळ्यात लेबरस वर्क पूर्ण आपल्या, म्हणजे आता आपण आपल्या तालुक्यातली जी शेती आहे त्याच्यामध्ये ऊस आणि ऊसानंतर कांदा, आणि सगळ्यात लेबरस वर्क कांदा लागवडीचं काम, सगळ्यात डोक्याला ताप कांदा लागवड. आणि मग कांदा लागवडीसाठी काहीतरी मशीन असावं. ते इतके दिवस उपलब्ध नव्हतं कारण की त्याला काही आव्हानं आहेत. आणि ते आव्हानं आपल्या भारतीय शेतीचा प्रकार, आपल्या भारतीय शेतीला लागणारी लोकसंख्या, हा सगळा त्याच्यामध्ये होता. तर हे जे मशीन आहे हे 5 सीटर मशीन आहे. 5 माणसं याच्यावरती बसून काम करतात.
आणि सरळ खाली त्याला एक मेकॅनिझम अशी आहे का जशी पक्षाची चोच, म्हणजे त्याला बर्ड्स बिक मेकॅनिझम म्हणलं आम्ही, पक्षाच्या चोचीचं मेकॅनिझम. सरळ सरळ त्याला वरती जे गोल ट्रे फिरतात त्याला सरळ सरळ वरती एक फनेल आहे आणि त्याच्या खाली एक चोच सारखी एक डिव्हाइस आहे. ते सरळ सरळ वरून रोप कॅच करतं, खाली जातं जमिनीच्या खाली आणि ते रोप सोडून वर येतं. असं सतत त्याचं ही वर्किंग चालू असते. आणि मग आपण 2 ओळीतलं अंतर एक फिक्स केलेलं आहे 14 सेंटीमीटर म्हणजे 5.5 इंच. 5.5 इंचाच्या ओळी होतात तयार. आता 5 सीटर मशीनमध्ये 10 ओळी होतात. 2 ओळी चालवतं. याच्यामध्ये मशीन चालण्याच्या पुढं म्हणजे लागवड होण्याच्या पुढं बेड त्याला ऑटोमॅटिक तयार होतो. म्हणजे बेड पाडण्यासाठी वेगळा ट्रॅक्टर घालायची गरज नाही आपल्याला. तर बेड पडत चालतो आणि मागं लागवड होत चालते. याच्यामध्ये 2 ओळीतलं अंतर मी जसं तुम्हाला 5.5 इंच सांगितलं. एका ओळीमध्ये 2 रोपातील अंतर जे मेंटेन करायचं आहे आपल्याला ते आपण अगदी 4 इंचही करू शकतो, 4.5ही करू शकतो, 5ही करू शकतो, 5.5ही करू शकतो. तर याच्यामध्ये जवळजवळ जी मुख्य मुद्दा मला जो सांगायचा आहे का ज्यावेळेस आपण लेबरने लागवड करतो आणि मशीनने लागवड करतो ह्या 2 गोष्टींमधला फरक काय. ज्यावेळेस आपण लेबरने लागवड करतो, सर्वसाधारणपणे ड्रीपचा मी सांगतो तुम्हाला का बेड पाडल्यानंतर आपण लेबरने ज्यावेळेस लागवड करतं तर लेबरवरती एक तर बेडवर बसती किंवा नालीत बसलं जातं. बेडवर अशी रेष घेतली जाते आणि रेषेवरती रोप ठेवलं जातं आणि परत ती रेष झाकली जाते आणि दुसरं रेष घेतली जाते. आता मला एक सांगा, सर्वसाधारणपणे काय होतं, 2 गहीतलं अंतर किती असतं लेबरने लागवड केलं? खरं खरं सांगायचं 8 इंच 9 इंच, कधी कधी माझा पाय मोठा आहे पंजाब बसवतो 8 9 10 इंच 12 इंच, विचारायचं सोय नाही. पण लेबरला काही सांगायला गेलं तर आमचा हिशोब करावा आम्ही जातो, अशी परिस्थिती सध्याची. तर सर्वसाधारणपणे होतं काय, ज्यावेळेस एका गहीमध्ये रोप ठेवले जातात तर सर्वसाधारणपणे लेबरला त्रास कशाचा आहे, गही घेण्याचा त्रास आहे, रोप ठेवण्याचा नाही. तर मग रोप दाट ठेवली जातात. म्हणजे एका रेषेमध्ये 2 रोपातील अंतर खूप कमी असतं, म्हणजे अगदी ते 3 इंचच म्हणा, बरोबर. आणि 2 गहीतलं अंतर अगदी 8 9 इंच आहे. म्हणजे 4 कांदे आपण सेंटर जर असा आखला तर तो आयताकृत होतो, चौकोन होत नाही. थोडक्यात मला म्हणायचं काय का मी ओळीत मला जर दाट केलं, मी जर समजा कांदा आहे, मी ओळीत उभा आहे आणि माझ्या दोन्ही बाजूनी कांदे खेटून येत आणि मला समोर आणि मागं कितीही जागा ठेवली तर मी काय असा लंबोळ का होणार आहे का, अंडाकृती होणार आहे का? माझा आकार गोल आहे आणि मी गोलच होणार आहे. मग माझ्या 2 कांदे जर मला शेजारी शेजारी लावले, जवळजवळ लावले, तर मला काय होणार आहे, मी छोटाच राहणार आहे ना. का छोटा राहणार आहे? मग याच्यामध्ये गोलटी निघायचं जे प्रमाण आहे ना आपल्याकडं, मी जे म्हणलो तुम्हाला सरासरी 100 ग्रॅमवर जायचं तर 100 ग्रॅमच्या खाली काय कांदा राहतो जास्तीत जास्त आपला, गोलटी निघते. आणि गोलटी का निघते, कारण की ओळीत आपण दाट करतो 2 ओळीतलं अंतर खूप जास्त असतं. आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आपला कांदा चौकोनात लागला पाहिजे. चौकोनात म्हणजे कसा, 2 रोपातील अंतर आणि 2 ओळीतील अंतर हे सारखं मिळालं पाहिजे. म्हणजे थोडक्यात मला म्हणायचं काय, साध्या शेतकरी भाषेत चहा प्यायची गप्पशी 4 कांद्याची मध्ये बसली पाहिजे. आणि हे लेबर कर्वी होत नाही. ते करण्यासाठी आपल्याला मशीनने आपल्याला लागवड किंवा मग आखून द्यावं लागणार, शक्य नाही ते. दुसरा एक फायदा मशीनचा, रोप लेबरने ज्यावेळेस लागवड करतो ती रोप जमिनीला समांतर आडवी ठेवली जातात. मशीनने ज्यावेळेस लागवड करतो आपण त्यावेळेस ती उभी असतात. याच्यामध्ये तोटा काय होतो तर जवळजवळ 8 ते 15 दिवस ते रोप अशी होऊन अशी व्हायला लागतात. खरं आहे का नाही, बरोबर ना? अशी होऊन अशी व्हायला 8 ते 15 दिवस निघून जातात. सर्वसाधारण कांदा पाणी द्यायचं म्हणजे कालावधी 90 दिवसाचा आहे. मग 90 दिवसातले जर आपले 10-12 दिवस तर अशीच वाया गेली ना, मग वाढ तिथं होऊ शकली नाही ना, आणि कांद्याची मान वाकडी झाली, बरोबर. त्याच्यामध्ये अशा पद्धतीने तोटे होतात आपल्याला. गोलटी का निघते, कांदा काय पोसत नाही. आणि दुसरं अजून एक असं का ज्यावेळेस आपण रोप उपटतो आणि मुख्य शेतात लागवडीला नेतो तर बऱ्यापैकी रोपांना शॉक बसतो. आणि रोपांना शॉक का बसतो, कोणत्याही रोपाला शॉक का बसतो, ज्यावेळेस ते आपण उपटतो
नर्सरीतून तो उपटतो आणि मुख्य शेतात लागवडीपर्यंत ज्यावेळेस नेतो, कदाचित 1 दिवस निघून जातो, कदाचित 2 दिवस निघून जातात. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस सूर्यप्रकाश त्या मुळीवरती पडतो त्यावेळेस त्या रोपाला खरा शॉक बसतो. मग आपल्या मशीनने लागवडीने आम्ही असा एक प्रयत्न केला आहे, अशी एक आचारसंहिता बांधली आहे का मशीन चालू करण्याच्या 2 तास आधी रोप उपटायला सुरू करायचं. ते रोप लगेच लागोलाग त्या मशीनवरती गेलं पाहिजे, लगेच 2-3 तासात ते परत जमिनीच्या आत काढलं गेलं पाहिजे आणि ते उभं राहणार आहे. आणि त्याला लगेचच जर पाणी मिळालं तर शॉकच बसणार नाही. म्हणून बाळसेदार रोप आपलं राहणार आहे. आणि बाळसेदार रोप जर असेल तरच पीक आपलं सशक्त येऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की जी रोपसंख्या आहे आपली ती जास्तीत जास्त मिळते. आता रोपसंख्या कशी मोजायची, त्याचं काहीतरी एकक असलं पाहिजे ना. तर रोपसंख्या प्रत्येक शेतात आपण नाही मोजू शकत. तर मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, एका स्क्वेअर मीटरमध्ये किती कांद्यांची संख्या आहे सर्वसाधारण ती मोजली पाहिजे. राजगुरुनगरचं कांदा लसूण संशोधन केंद्राची जी शिफारस आहे ती 60 ते 70 कांद्याची. म्हणजे जवळजवळ जर 70 कांदे एका स्क्वेअर मीटरमध्ये जर असले, गुणिले 4000 स्क्वेअर मीटरचा 1 एकर असतो, तर 4000 गुणिले 70 जर केलं तर 2,80,000 होतात. आणि मायनस त्याच्यातून 10% संख्या आपण करू. का करायची ती, कारण की समजा बेड पडले तर बेडच्या नालीमध्ये तर कांदा लावत नाही ना आपण. मग ते 10% संख्या आपण जर कमी केली तर तरी आपल्याला 2,50,000 कांदे मिळतात. आणि हेच तुम्ही आता सगळे कांदा उत्पादक शेतकरी असं मी मानून चालतो. घरी जाऊन आपण आपल्या शेतात जाऊन आपण हे एक मोजलं पाहिजे, एका स्क्वेअर मीटरमध्ये किती कांदे बसतात. आपले जर 60च्या खाली असले, समजा 50च कांदे आम्ही जे मोजलेत, लेबरने लागवडीचे जवळजवळ 50च कांदे मिळतात एका स्क्वेअर मीटरमध्ये. 50 गुणिले 4000 केलं तर 2 लाख वजा 10% केलं तर 1,75,000. आणि आपला कांदा सरासरी 100 ग्रॅमच्या पुढे जात नाही, सरासरी आपली 100 ग्रॅमच्या आत राहते. त्याच्यामुळं आपल्याला जे उत्पन्न मिळते 10 ते 12 टनामध्येच खेळलं आहे. आणि कांद्याचं पोटेन्शियल मोठं आहे, 20 ते 25 टनापर्यंत सहज आपण जाऊ शकतो. दुसरा विषय, जे मशीन लागवडीचा खर्च किती, तर सर्वसाधारणपणे याला 5 मजूर लागतं मशीन वरती बसून रोप टाकण्यासाठी, ड्रायव्हर आणि डिझेल. तर सर्वसाधारणपणे 5 मजूरला आपण जर आजच्या हाजरीपेक्षाही थोडी जास्त हाजरी म्हणजे 300 रुपये हाजरी जरी पकडली, 5 त्रिक 1500 रुपये ते, 500 रुपयाचा ड्रायव्हर, 1000 रुपयाचं डिझेल, म्हणजे जवळजवळ 3000 रुपये झाले. 3000मध्ये 8 तासामध्ये हे मशीन 30 गुंठे काम करतं. म्हणजे जवळजवळ 100 रुपये गुंठा आपल्याला खर्च आहे. म्हणजे एकरी आपल्याला 4000 रुपये खर्च येतो. मशीनने जर लागवड करायची असेल, जर मशीन माझं स्वतःचं आहे तर त्या शेतकऱ्याला 4000 रुपये एकरी खर्च येतो. आता रोप उपटणं वेगळं, रोप उपटायची जरी आपण 1000 रुपये पकडले तरी 5000मध्ये एकर लागवड होती. आणि त्या 5000मध्ये नुसती लागवड होत नाही, लागवड चांगली होती, एक दुसरं बेड पाडून होतात. म्हणजे बेड पाडायचे वेगळे पैसे द्यायची गरज पडत नाही. म्हणजे जवळजवळ आपण आज 50% आवडले, 50% आपली जी लागवडीची जी कॉस्ट आहे ती आपण कमी करू शकलो. आणि नुसती कॉस्ट कमी नाही केली तर 25% आपली रोपसंख्या वाढलेली आहे. पारंपरिक मजुरांनी रोप लागवडीपेक्षा आपली 25% जवळजवळ रोप संख्या इथं वाढलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे, बरेचसे शेतकरी आणि शेतकऱ्यांशी आम्ही संवाद साधत असतो. बरेचसे शेतकरी आम्हाला म्हणतात का, अरे ते मशीन तुम्ही केले तयार पण त्याला पण मजूर लागतच ना त्याला वरती बसायला. हे मशीन सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे आणि फुल ऑटोमॅटिक काय होऊ शकलं नाही, त्याला काही कारण आहे. रोप आपल्याकडे एकसारखं येत नाही. आणि रोप जर एकसारखं आपल्याला करायचं असेल आणि जर रोप एकसारखं होऊ शकलं तर मग हे मशीन ऑटोमॅटिक होऊ शकतं. त्याच्यासाठी काही प्रयोग आम्ही करत आहे. साहेब, आम्ही आमचा एक शेतकरी गट आहे, शेतकरी राजा फार्मर्स क्लब. आणि या गटाच्या माध्यमातून आम्ही काही असे प्रयोग करत असतो. तर याच्यामध्ये ट्रेमध्ये जर रोपं तयार करू शकलो आपण, म्हणजे मी थोडंसं फ्युचरिस्टिक सांगतोय, आपला विषय आता संपलेला आहे, फ्युचरिस्टिक गोष्ट सांगतो का, जर ट्रेमध्ये रोपं तयार जर झाली तर आपलं हेच मशीन, याला एक रेट्रोफिट किट आपण तयार करतोय. आणि ती किट जर आपण वापरली, ती किट जर या मशीनवर फिट केली, अजून 5-10 वर्षांनी जे आपल्याला 5 मजूर या मशीनवर बसायला मिळणार तेही मिळणार नाही आहे. कारण की लेबरची पुढची पिढीच तयार नाही आपल्याकडे. अजून 5-10 वर्षात हे जे जुने लेबर हे बंद होणार. आणि 5-10 वर्षानंतर मग करायचं काय, तर त्यावेळेस आपल्याला मोठा प्रश्न पडणार आहे. त्यावेळेस आपल्याला अजून काही म्हणजे याच्यावरती एक रोबोटिक आर्म आपण बनवतोय आणि ते करण्यासाठी आपल्याला ट्रेमध्ये रोपं तयार करावं लागतील.
आणि जर ट्रेमध्ये रोपं तयार करायचे असतील आपल्याला, त्यावेळेसच आपल्याला म्हणजे रोप एकसारखं मिळेल. आणि त्यावेळेस आपण एक रोबोटिक आर्म डिझाईन करू शकतो की हे मशीनवरती रोबोटिक म्हणजे मनुष्यविरहित हे मशीन चालू शकतं. त्या केसमध्ये जे आज 8 तासामध्ये 30 गुंठे काम होतं त्याचं दुप्पट काम होईल, म्हणजे 60 गुंठे म्हणजे 1.5 एकरापर्यंत काम होऊ शकतं. अशा पद्धतीने काही कमर्शियल ॲस्पेक्टने जर विचार केला तर आपण अशा पद्धतीचे मशीन वापरून आपली शेती, मी असं म्हणाल का जी शेती परवडत नाही ती शेती आपण प्रॉफिटेबल बिझनेस करू शकतो. दुसरा याच्यामध्ये मशीनने लागवडीचा अजून काय फायदा आहे, तर जर मला एक गोष्ट सांगा का म्हणजे रोपं जर एका रेषेत लागली, एका रेषेत लागली आणि 2 रेषेतलं अंतर तिकडं सारखं मिळतं आहे, तर त्याचा सगळ्यात मोठा फायदा आपल्याला असं मिळणार आहे का आपण जे खुरपणीला खर्च करतोय आज, तर ती खुरपणीऐवजी आपण तिथं कोळपणी करू शकतो. कवने पाटलांकडे खूप चांगले यंत्र आहेत, तर त्या पद्धतीने आपण काही मशीन्स तिथं वापरू शकतो का, याचा एक अभ्यास आम्ही करत आहोत का आपण मेकॅनिकल विडिंग म्हणजे यांत्रिक कोळपणी याच्यामध्ये करू शकतो. तो एक पोटेन्शियल ओपन झाला आहे आता, कारण की 2 ओळीतलं अंतर आता फिक्स राहत आहे. दुसरा एक विषय असा का काढणीचं पण एक मोठं आव्हान आहे, आणि आपल्याला काढणी करत असताना पण प्रचंड लेबर लागतं. म्हणजे जवळजवळ आज जो लागवडीचा भाव आहे तोच काढणीचा आहे, म्हणजे 10,000 रुपये एकर, टेलर भरायला 500 रुपये टेलर, आणि चाळणी करून त्याच्यामध्ये मुख्य जे आपलं स्टोरेज शेड आहे त्याच्यामध्ये टाकण्याचा वेगळा खर्च येतो. तर जवळजवळ हा पण खर्च जर कमी करायचा असेल तर यांत्रिक पद्धतीने काढणी पण आपल्याला केली पाहिजे, आणि त्याच्यासाठी पण SPI सतत प्रयत्न करत आहे. काही यांत्रिक म्हणजे कांदा काढणीची काही यांत्रिक पद्धती ऑलरेडी डेव्हलप झालेल्या आहेत, त्या आपल्या भारतात कशा चालतील, त्या भारतात आपण कशा पद्धतीने आपल्या शेतात चालणं असे मशीन बनवू शकतो याचा एक प्रयत्न सतत करत आहे. मगाशी एक माझा थोडासा मुद्दा एक राहून गेला की ज्यावेळेस आपण रोप टाकतो शेतामध्ये नर्सरीसाठी, त्यावेळेस ते रोप आपण सर्वसाधारण मामाने सांगितलं की एका पायलीमध्ये 1 एकर होतं, पण मी असं सांगितलं का एका पायली 2 एकर व्हायला पाहिजे, त्याच्या मागचं लॉजिकही सांगितलं. परंतु मग मला अजून एक प्रश्नाचं उत्तर द्या का एक पायली रोप आपण किती क्षेत्रावर टाकतो? 3 गुंठे, म्हणजे 3 क्विंटल तुम्ही 3 किलो बियाणं टाकताय आज, म्हणजे जवळजवळ गुंठ्याला किलो टाकताय. ही सरळ चुकीची प्रॅक्टिस आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये आम्ही काही एक ऑप्टिमम एक हे सेट केलं आहे का 2 गुंठ्यात 1 किलो कमीत कमी 2 गुंठ्यात 1 किलो बी पडावं, म्हणजे 6 गुंठ्यात पायली पडली पाहिजे. म्हणजे मला असं म्हणायचं का जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कांदा पिकवायचा असेल, उत्तम म्हणजे चांगला कांदा उत्पादनाची पहिली पायरी ही दर्जेदार रोपवाटिका आहे. आणि रोपवाटिका दर्जेदार आपल्याला जर बनवायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं क्षेत्र जास्त ठेवल्याने मला नाही वाटत असं काही वेगळा फरक पडतो आपल्याला. मी जे सांगतोय 6 गुंठ्यात पाहिली, तर ते 6 गुंठ्यातही नाही, मी तर असं म्हणाल 6 गुंठ्यावर जर तुम्ही पायली टाकली तर त्याचे अजून चांगले रिझल्ट मिळतील. चांगले रिझल्ट म्हणजे काय का रोपाची काडी एकसारखी मिळेल तुम्हाला, आणि रोप कमी दिवसात पण लागवडीला येईल. जे रोप तुमचं 60 दिवस लागतात, कधी कधी 60 दिवसात पण रोप तयार होत नाही, आणि ते रोप जर आपल्याला चांगल्या पद्धतीने कमी दिवसात तयार करायचं असेल तर रोप खूप वेळ टाकावं लागतं. सर्वसाधारणपणे 10 गुंठ्यात जर पायली टाकली तर तुम्हाला खूप चांगले उत्तम रिझल्ट्स मिळतील असं मला वाटतं. आणि चांगलं रोप जर आणू शकलो आपण, जसं आपण लहान बाळ असेल त्याची खूप काळजी घेतो, तरच आपण चांगल्या पद्धतीने 20 ते 25 टनाचा ॲव्हरेज आपण मिळवू शकतो. 20 ते 25 टनाचा ॲव्हरेज काढण्यासाठी फक्त आपल्याला प्रॅक्टिस बदलायची. काही जण येतील कंपनीवाले तुमच्याकडे, हा स्प्रे मारा 20 ते 25 टन ॲव्हरेज काढा, हे मटेरियल टाका. शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त इंटरेस्ट याच्यातच, खत कोणतं टाकू आणि फवारा कोणता मारू, आणि अमुक एक फवारा मारला ना एवढं ॲव्हरेज वाढतं. कशानेच काय होत नाही, रात्रीतून कांद्याला काही होऊ शकत नाही, कोणत्याच पिकाला होऊ शकत नाही, आणि जर झालं तर ते स्टोरेजला टिकणार पण नाही. तर चांगल्या पद्धतीने आपल्याला ॲव्हरेज काढायचं असेल तर आपल्याला कल्टिवेशन प्रॅक्टिस बदलावं लागेल. आणि चांगली कल्टिवेशन आपल्याला जर करायचं असेल तर चांगल्या पद्धतीचे प्रॅक्टिस आणि चांगल्यापैकी बारकावे आपण शिकून घेतले पाहिजे. सरते शेवटी मी आदरणीय साहेब आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी खूप चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून दिला.
आम्हाला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्व मार्केट कमिटी टीमचा ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद सौरभ आणि प्रसाद. आपण राहुरी तालुक्यातील या ठिकाणी शेतकऱ्याची मुलं आहात आणि शेतकऱ्याची मुलंच खरं तर शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू शकतात याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्या दोघांच्या रूपाने या ठिकाणी हा तालुका नव्हे, महाराष्ट्र नव्हे, पूर्ण भारत बघत आहे. आणि आपल्याकडे एक वेगळ्या आशेने आज शेतकरी बघत आहेत की आपण शेतीसाठी जे नाविन्यपूर्ण काहीतरी अवजार बनवत आहात त्याची सुरुवात राहुरीमधून आपण एक दिशादर्शक कांद्याचा लागवडीचा या ठिकाणी नाविन्यपूर्ण मशीन आपण भारतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. आणि खरंच आम्हाला एक अभिमान आहे की आपण शेतकरी कुटुंबातील आहात याचा सार्थ अभिमान आम्हा सर्व शेतकरी बांधवांना आहे. आणि या ठिकाणी आपलं या बहुमोल असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगितलं आहे. लागवडीचं आपलं मशीनसुद्धा या ठिकाणी आपण डेमोसाठी ठेवलेलं आहे. तर मी सर्व या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आपल्याला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो. आणि साहेबांनी सुद्धा या ठिकाणी आवर्जून आपलं या ठिकाणी जे मार्गदर्शन आहे ते ऐकण्यासाठी साहेब या ठिकाणी शेतकऱ्याच्या भूमिकेत समोर बसून आपलं बारकाईनं अतिशय ऐकत होते. मी साहेबांचं मला एक कौतुक करावंसं वाटतं. कौतुक याबद्दल म्हणतो की ते म्हणजे तुम्हाला अनुभव किती आला माहीत नाही, परंतु शेतकऱ्याच्या मुलाने व्यावसायिकता बाळगावी अंगी, त्यांनी व्यवसायाकडे लक्ष द्यावं याचं नेहमी ज्वलंत उदाहरण मी आहे समोर की ते मला नेहमी सांगतात की बाकीकडे कमी लक्ष दे आणि व्यवसाय आधी बघ. कारण शेतकऱ्याच्या मुलांनी जर चांगला व्यवसाय केला तरच तो उभा राहू शकतो आणि प्रपंच जर चांगला केला तर तो बाकीच्या सगळ्या गोष्टी करू शकतो. नेहमी साहेबांची आपल्या पाठीवरती अशी थाप असते आणि त्याचं खरं तर आपण शेतकऱ्याच्या मुलांनी या ठिकाणी अनुकरण केलं पाहिजे की साहेबासारख्याचा आशीर्वाद आपल्यासाठी पाठीमागं असतो आणि साहेब नेहमीच आपल्याला प्रोत्साहित करत असतात. त्याचंच खरं ज्वलंत उदाहरण खरं मी आहे असं समजायला हरकत नाही. कारण नेहमीच साहेब मला वेळोवेळी असं सांगत असतात. तर साहेब आपण असं शेतकऱ्याच्या मुलांना जे प्रोत्साहन देत आहात असंच यापुढं द्यावं अशी विनंती करतो. आणि आजचं हे मार्गदर्शन परिसंवाद संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. सहकारी सदस्यांनी जे आज हे प्रदर्शन घडवून आणलं, तर हे जे प्रदर्शन आहे हे एक शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांसाठी एक मार्गदर्शक ठरणार आहे. याच्यामध्ये भरपूर स्टॉल्स वगैरे आहेत, त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला. आणि माझी अशी विनंती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि अरुण साहेबांना की दरवर्षी नव्या जोमानं असं प्रदर्शन घडणं गरजेचं आहे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये आणि नवीन नवीन तंत्रज्ञान घेण्यामध्ये त्यांना मदत होईल. तसेच त्यांनी आम्हाला जे सन्मान चिन्ह दिलं किंवा आमचा जो हे केला पुरस्कार दिला तर तो खऱ्या अर्थाने एक महत्त्वाचा आहेच. त्याच्यामध्ये आम्हाला एक नवीन ऊर्जा आम्हाला मिळणार आहे. SP ॲग्रो टीमला पुरस्कार मिळाला, इथं हे थांबणं नाही तर ही सुरुवात आहे. भविष्यामध्ये आम्हाला SP ॲग्रोला अजून शेती क्षेत्रामध्ये चांगलं काम करायचं आहे. साहेबांनी आम्हाला जो इथे एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, याच्या अगोदर आम्ही जामखेड, कर्जत वगैरे या ठिकाणी कार्यक्रम केले, परंतु आपल्या गावात, आपल्या भूमीमध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये हे एक व्यासपीठ त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल त्यांचे मी त्रिवार धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. या ठिकाणी सन्माननीय बाळासाहेब खुले पाटील पंचायत समिती सदस्य